नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये। तारीख आहे 5 ऑगस्ट आणि नेहमीप्रमाणे आपण निघलोय। काल आपल्या गाडीची सर्व्हिसिंग होती आणि परवा वीक ऑफ होता, तर त्याच्यामध्ये आपले 2 दिवस गेलेले आहेत। आज आपण बॅक टू वर्क आणि एअरपोर्टला आज आपली एक राईड कॅन्सल झाली आणि आपण कसं त्यातनं बाहेर पडलो आणि आपण छोटंसं फोरेक्स मार्केटचा पण ट्रेड केलाय, तर त्याचा फोटो पण मी टाकून देईल। आणि अशा प्रकारे आपलं डेली टार्गेट नाही म्हणता येणार, पण आसपास आपण पोहोचलोय। तर ब्लॉग मध्ये बघा की आपण कशा प्रकारे काम केले। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 4:56। आपण निघलोय वेळेवर। सीएनजी आपण फिल केला होता, पण प्रेशर नसल्यामुळे बहुतेक 2 गाड्या खाली बसलाय आणि पेट्रोल 3 गाड्या। पेट्रोलची यायला पाहिजे होती वर गाडी, पण 500 रुपयाचं टाकलं होतं आपण। ठीक आहे, बघूया आजच्या दिवसामध्ये 500चं सीएनजी 500चं पेट्रोल टाकलं होतं आपण। तर आज आता इथनं बघू, जर गर्दी नसेल सीएनजी पंपावर तर सीएनजी भरू, नाही तर आपलं काम सुरू करू। नंतर पुढे जिथं पण आपल्याला सीएनजी भेटेल तिथं आपण सीएनजी फिल करून घेऊ। आणि आता डिव्हाइस ऑन करून घेतो बाकी सगळी। जसं आपण डिव्हाइस ऑन केला उबेरचा, पहिलाच आपल्याला पुणे स्टेशनची राईड पडली। 4:57, 58 झालेत। रोडला थोडंसं पुढे आले फक्त। तर 2 किलोमीटरचं पिकअप आहे। 188 रुपये दाखवलेत। 170 किंवा 170 75 भेटायला पाहिजे। ठीक आहे, दिवसाची सुरुवात स्टेशन पासून आहे, तिकडनं आपल्याला रिटर्नची राईड भेटेल म्हणून आपण एक्सेप्ट करतो। आणि काय जास्त लांब पण नव्हतं, घराच्या इथनच होतं, तर तो आपण एक्सेप्ट केली। चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि राईड कम्प्लीट झाला तर करतो अपडेट। तर आलो होतो आपण स्टेशनला। आता या राईड मध्ये असा प्रॉब्लेम झाला की आपण राईड सुरू केली, ओटीपी पण टाकला, तर स्टेशनचा रूट पण दाखवला, पण नंतर त्यांनी ओटीपी घेतला नाही। म्हणजे स्टेशनला राईड कंप्लीट करायला घेतले तर ते दाखवते की 2 शॉर्ट राईड 107 रुपये दाखवते। म्हणजे कस्टमरचं बिल 188 रुपये झालं होतं, पण नंतर दाखवते मग मला राईड कॅन्सल करावी लागेल। ही राईड आपली प्रायव्हेटच आली आहे बघ, 188 रुपयाची, उबेरने घेतली नाही। तर आता इथनं आपण बाकीचे डिव्हाइस चालू करू आणि बघूया कोण राईड देते आपल्याला इथनं। उबेरची एक ट्रिप पडली आपल्याला, 2 ट्रिप पडल्या। एक पडली खर्डीची, आपण ती काही घेतली नाही, आणि दुसरी ट्रिप पडली ती तळेगावची। 32 किलोमीटरचे 330 रुपये, त्याच्यात ते टॅक्स लागणार 310 किंवा 300 रुपये। तर आपल्याला दिले तर 10 रुपये प्रमाणे पण रेट भेटत नाही, त्याच्यामुळं मग ती राईड आपण घेतली नाही। आता ह्या 2 राईड घेतल्या नसल्यामुळं आपला नंबर मागे गेला, परत 16 ते 20 नंबरवर गेलाय। तर आपण तो जागा सोडली स्टेशनची, कारण सकाळी अशी टाइमपास करण्यात काय अर्थ नाहीये। सो मी ती जागा सोडली आणि बघूया आता इथनं जर पडतीये राईड तर ठीक, नाही तर मग आपण एअरपोर्ट साईडला जाऊ, काय हरकत नाही। किलोमीटर जातील, पण मॉर्निंगची ट्रिप असं म्हणजे टाइम नाही घालवायचा मला, कारण 2 दिवसाचा गॅप झालाय। सो कंटिन्यू काम पाहिजे। तर बघूया आता राईड कोण देते आपल्याला। आलोय आपण एअरपोर्टच्या इथं। आता इथनं बघूया आपल्याला राईड कुठं पडतीये, कोणत्या पडते। एक आली होती हिंजवडीची, आपण एक्सेप्ट करायच्या आधीच गेली, म्हणजे आपल्याला गोल गोल फिरवलं तिथं, म्हणजे ते एक्सेप्ट केल्यानंतर जे होतं तसं गोल गोल की आपल्याला भेटणार, तर ती कॅन्सल झाली। दुसऱ्या कोणाला तरी माझ्या आधी गेली, बहुतेक माझ्या पुढंच एक स्विफ्ट वाला होता त्यांनीच घेतली असं, कारण मी असं हे केलं त्याचं पण म्हणजे लगेच तो गेला निघून। मला असं वाटलं की त्यांना भेटली असावी। तर ठीक आहे, बघू आता आपल्याला इथनं राईड कुठं पडते। 90 एक कॅब दाखवते पुढं, पण मध्ये राईड पडतात। तर आपण बघूया आपल्याला राईड कुठं पडते। पिंपळे सौदागरची राईड पडली आपल्याला एअरपोर्ट कडनं। 197 फेअर दाखवला, तरी पण मी एक्सेप्ट केली आहे। तिकडनं मग एखादी व्यवस्थित परत सुरुवात केल्यासारखी होईल, हरकत नाही तिथं बसून राहण्यापेक्षा। जेवढी राईड आपल्याला कव्हर करता येईल आज, आणि तिकडनं मग येताना ओला किंवा रॅपिडो पण भेटेल। इथनं एअरपोर्ट पासून रॅपिडो नाही भेटत, किंवा ते रॅपिडो मला माहित नाहीये कसं सुरू झालंय म्हणतात सुरू, पण आपल्याला माहित नाही, आयडिया नाही। तर आपण एकदा कस्टमर केअरला विचारून घेऊ, आज कॉल करू दुपारनंतर, आणि रॅपिडोचं कसं एअरपोर्टला पिकअप करायचं ते विचारून घेऊ, कारण ओला उबेरचं तर माहिती आहे आपल्याला, रॅपिडोचं विचारून। तर आलोय आपण पिंपळे सौदागरला। एअरपोर्ट पासून आपल्याला जी राईड भेटली होती, तर त्यांचं बिल झालंय 340, आपल्याला दिलेत 192 रुपये। तर 192 आणि 188 एकूण 38 380 रुपये आपलं अर्निंग झाले। टाइम झालाय 6:44. आता आपण पिंपळे सौदागरला इथं बघू, वेट करू 5 मिनिटं, नाहीतर पुढे सरकू। तर ठीक आहे, बघूया आता किती वेळ लागतोय। उबेर कडनं आपल्याला राईड भेटली। एक राईड आली होती छोटीशी, 2.5 किलोमीटरचा पिकअप आणि 2.5 किलोमीटरचा ड्रॉप 100 रुपयाचं मी घेतलं होतं। एक 500 मीटर गेलो असेल तर कस्टमरने कॅन्सल केलंय।
आणि त्याच्यानंतर तिथनं आपल्याला एक परत राईड पडली उबेरकडनं स्वारगेटची 250 रुपये दाखवले. 1.5 किलोमीटर कस्टमरला आम्ही 17 किलोमीटरची राईड 18-18.5 किलोमीटरची 250 दाखवलेत. सो मी एक्सेप्ट केली. इथं बसून राहण्यापेक्षा तिकडे जावं, तिकडनं परत आपण स्टेशन वगैरे जाता येते मग. तर ठीक आहे, आता इथनं आपण कस्टमरला पिक करायला चाललोय आणि राईड बघूया किती वेळ. 35-40 मिनिटं लागेल माझ्या हिशोबाने. तर ठीक आहे, बघू आपल्याला फेर किती भेटते. आलोय आपण स्वारगेट बस स्टँडला. कस्टमरला सोडलंय. कस्टमरचं बिल झालं तर 235 रुपये. टोटल आता आपलं अर्निंग झाले 402 रुपये उबेरचं आणि 188 ती जी उबेरची होती ती कट होऊन पर्सनल झाली. ऍपचा इश्यू होता. 188 तर 590 रुपये आपलं अर्निंग झाले. गाडी चालली 62 आणि टाइम झालाय 7:50 आणि अर्धी टाकी आणि एक गाडी सीएनजी आहे. सीएनजी भरावं लागेल जिथं पुढे भेटत तिथं. तर ठीक आहे, आता बाकीचे डिव्हाइस ऑन करतो आणि बघूया इथनं आपल्याला कोण बाहेर काढते. आलोय आपण बानेरला. कस्टमरचं ऑनलाईन पेमेंट होतं 265. तर आपलं अर्निंग झाले 853 रुपये. गाडी चालली 82. टाइम झालाय 8:52 8:52 म्हणजे 9 झाले. तर इथनं आपण आता रॅपिडो आणि ओला चालू करू, कारण उबेरचे रेट काय व्यवस्थित नाही भेटत आहेत. आताचं राहायचं ठीक आहे, थोडं व्यवस्थित होतं कारण ऑनलाईन पेमेंट होतं म्हणून. तर आता बाकीचं आपण ऑन करून घेऊ आणि बघूया कोण राईड देतं. एअरपोर्टला बहुतेक ट्रॅफिक आहे, कारण एअरपोर्टची एक राईड आली होती आता 17 किलोमीटरची 1.25 तास. एवढा वेळ लागत नाही, बहुतेक कुठंतरी जाम आहे, बघायला लागेल. कारण 1.5 तास दाखवला मला जवळपास. घ्यायला 12-13 मिनिटं, सोडायला 1.25 तास. 1.5 तासाचे 293 250 रुपये देणार नाही ना परवडत. त्यापेक्षा मग इकडं PCMC साईडला गेलेलं परवडायला आपल्याला. थोडंसं बघूया आधी, गुगल मॅप टाकतो की एअरपोर्ट साईडला कुठं नेमकं ट्रॅफिक आहे. मग तेवढ्या एरियापुरतं थोडंसं स्किप करता आलं तर आपण बघूया. आता बाकीचे ॲप ओपन करतो आणि कोण राईड देते बघूया आपल्याला. कस्टमरला आपण बानेरला सोडलं आणि तिथनं आपल्याला औंधची राईड भेटली छोटी एक 9 किलोमीटर का 10 किलोमीटरची 204 रुपयाची. त्याच्यातही 1 किलोमीटर आधीच कस्टमर उतरले तरी आपल्याला 204 रुपये दिलेत. तिथनं आपल्याला परत राईड पडली विमाननगरची 23 किलोमीटरची 295 का 395 असं काहीतरी दाखवले, मला पण एक्झॅक्ट आठवत नाही. तर पण रेट होता व्यवस्थित, कारण बहुतेक ट्रॅफिक असल्यामुळे वेळ जास्त लागेल, त्यामुळे अमाऊंट जास्त असेल. तर आपण एक्सेप्ट केली आहे. 2-2.25 किलोमीटर कस्टमर लांब आहे इथनं. तर आलोय आपण जवळपास 1 किलोमीटर पुढं आणि चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला, ज्युपिटर हॉस्पिटलच्या तिथंच पुढे वाटतं. तर ठीक आहे, वेळ लागेल या राईडला. आणि सीएनजी पण भरायचं आपल्याला. 4 गाड्यावर सीएनजी आलाय. सीएनजी कुठे भेटलाच नाही. इथं एक आहे पंप, पण तो बंद आहे बरेच दिवसापासून. तर ठीक आहे, पिंपळे निलकपासून हा रस्ता बाहेर निघतो बानेरच्या साईडला ज्युपिटर हॉस्पिटलच्या इथं. तर ठीक आहे, बघूया आता वेळ किती लागतो. वेळ तर लागणार आहे जे. तर ठीक आहे, बघूया. 800, 850, 1050, 1060 रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे. गाडी चालली 92 किलोमीटर. टाइम झालाय 9:36. तर आता या राईडला बघू 1 तास लागतोय का 1.5 तास लागतोय. किलोमीटर तर 23च आहेत, पण वेळ जास्त लागू शकतो. बानेरपासनं आपण ही राईड आणली होती रॅपिडोकडनं. तर एवढा जाम लागला आपल्याला. बानेरमध्ये पण लागला, औंधमध्ये लागला, खडकीमध्ये लागला. खडकीपासनं पुढे येतो आपण तिथं आर्मीच्या एरियामध्ये, तिथं पण जाम 7 मिनिटं 8 मिनिटं. कारण खडकीचा जो अंडरपास आहे जिथून आपण सांगवीमधनं हायवेला लागतो, तिथल्या अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे रस्ता बंद होता डायरेक्ट. तर ब्रिजवरनं जाऊन उलट परत फिरून यावं लागलं. तर जवळपास जिथं आपल्याला 40-45 मिनिटं लागायची तिथं बहुतेक 1.25 तास किंवा जास्त लागलाय. आणि तसे पैसे भेटलेत आपल्याला 395 रुपये रॅपिडोकडनं. मला असं वाटलं होतं की जास्त भेटेल कारण वेळ, पण ऑलरेडी आपल्याला अमाऊंट जास्त दाखवली होती त्यांनी. तर 1453 रुपये आपलं अर्निंग झाले. 600 रुपये आपलं रॅपिडो झाले. 599. 665 झाले उबेरचं आणि 188 रुपये आपले प्लस. तर अशा प्रकारे आपलं 1453 रुपयाचं अर्निंग झाले. 3 गाड्या सीएनजी खाली बसलाय. तर इथं आता आपण लेफ्ट घेऊन वॉशरूम आहे, फ्रेश होऊ
आणि मग पुढं आपण इथं नाही वाटतं पुढे काय माहिती बघतो तो चौकी का कारण आणि मग इथनं एअरपोर्ट साईडला आपण निघू कारण इथनं आता परत स्टेशनला जाणं म्हणजे गर्दीत अडकण्यापेक्षा आपलं इकडनं एअरपोर्टला गेलेलं कधी पण परवडा आपल्याला. हयात रेगन्सी आणि नोवोटेल हॉटेल आहे तिथं मोठे मोठे 5 स्टार. तर तिथनं आपण लेफ्ट घेऊन विमाननगर पासून आपण परत एअरपोर्ट साईडला निघूया आणि बघूया. आणि शक्यतो रॅपिडो कडनंच मी राईड ट्राय करेल किंवा मग मला रेट जर व्यवस्थित भेटला तरच आपण राईड एक्सेप्ट करणार आहे, नाही तर आपण वेट करणार आहे. कारण खडकीला वगैरे ट्रॅफिक जाम आहे. ट्रॅफिक जाम मध्ये हे उबेरवाले रेट देत नाहीत एक्स्ट्रा थांबलो आपण तर. आता इथं रॅपिडोने आधीच एक्स्ट्रा रेट दिला होता आपल्याला 23 किंवा 19 किलोमीटरचे 395 रुपये. डबलचा 17 रुपये किलोमीटर प्रमाणे आपल्याला रेट भेटलाय आणि आपण रिचार्ज मारल्यामुळे कमिशन पण डायरेक्ट आपलंच आहे. तर आता मी 500 रुपयाचा आज रिचार्ज मारले, त्यामध्ये 10,000 जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रॅपिडोचे आपले राहणार आणि 28 दिवस त्याची व्हॅलिडिटी राहणार. तर ठीक आहे. आधी मी 3 वेळा हे करून बघितलं छोटं 80 रुपयाचं, पण आता डायरेक्ट 500चं मारले कारण 10,000चं अर्निंग आणि त्यांचं होतंय. तर ठीक आहे, बघूया आपण आता इथनं कुठं जातो. आहे एअरपोर्टला एरोमॉलला 4th फ्लोअरला आपल्याला जी राईड भेटली होती आता कस्टमरने कॅन्सल केली. पिंपळे गुरवची राईड होती, 200 रुपये दाखवले होते आपल्याला फेअर. आपण एरोमॉलला आलो 2nd फ्लोअरला. नंतर आपण नेहमीप्रमाणे कॉल केला, कस्टमरने काय उचलला नाही आणि पुढच्या मिनिटाला राईड कॅन्सल केली. तर असा काहीसा एरोमॉल आहे, खाली दिसतोय पण 20 ते 30 कॅब आहेत. ठीक आहे, बघूया आपल्या आतला इथनं एखादी छोटी राईड घेऊन इथनं आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि कॅन्सलेशनचे चार्जेस किती भेटले ते पण बघूया. जवळपास 20 मिनिटं आपण वेट केल्यानंतर आपल्याला छोटीशी राईड पडली आहे 120 रुपयाची धानोरीची. त्यांना काहीतरी डेस्ट ऍड पण करायचे वाटतं एरवडा, तो काय किती होते काय माहिती फेअर, पण ठीक आहे. इथनं आपल्याला बाहेर निघणं गरजेचं होतं एअरपोर्टमधनं. तर 12:18 आणखी ते एअरपोर्टलाच आहेत, आल्यावर कॉल करतील मग जाऊया आपण त्यांना पिकअप. तर अर्धा तास जवळपास वेट केल्यानंतर आपल्याला राईड पडली आणि ती पण छोटीशी 120 रुपयाची. ठीक आहे, एअरपोर्टमधनं बाहेर आपल्याला पडायचं होतं, सो आपण ती राईड एक्सेप्ट केली. आणि कस्टमरचा फोन आल्यानंतर ते बोलले की एक स्टॉप आपल्याला ऍड करायचं आहे त्यामध्ये. हरकत नाही, धानोरीतनं एरवडा मला तिकडंच यायचं होतं, म्हणजे धानोरी आतमधनं परत मोकळं आलो असतो. तर आता त्याच्यामध्ये कस्टमरचं बिल बरंच वाढलंय, 317 रुपये कस्टमरचं बिल झाले. आपल्याला दिलेत 175. हे उबेरवाले भरपूर कमिशन घेतात. ठीक आहे, आपल्याला पण व्यवस्थित दिलेत. 5 आणि 6 11 किलोमीटरचे 175 रुपये दिले. त्यामध्ये 7-8 मिनिटाचा वेट टाइम म्हणजे 10-12 रुपये आपल्याला वेट टाइम पण भेटलेला आहे. तर आपलं 1656 रुपयाचं अर्निंग झालेलं आहे. गाडी चालली 128 किलोमीटर. टाइम झालाय 17 आणि 2 काड्या सीएनजी हाय त्याच्यातच आपण चालवतोय. तर ठीक आहे, आता इथनं 1:15 झालाय. तर इथनं जर आपल्याला राईड भेटली तर ठीक, नाही तर मग आपण घरी निघतोय. आपण गोटो टाकून देऊ, भोसरी किंवा विश्रांतवाडी कुठली पण राईड आपल्याला भेटली का आपण निघूया. आणि त्यामध्ये आपण छोटंसं क्रिप्टो करन्सी, ज्यांना आता शेअर मार्केट आणि फोरेक्स मार्केट माहीत असेल त्यांच्यामध्ये एक आहे फोरेक्स मार्केट. गोल्डमध्ये ट्रेड करतात, गोल्ड आणि बिटकॉइन वगैरे म्हणजे पेअर्स असतात. तर मी गोल्डमध्ये ट्रेड करतो. कमी कॅपिटल म्हणजे फक्त $5 मी ऍड केलेले होते 2 दिवसापूर्वी. तर त्याचे मी आता $12 केलेत आणि आज केलेत मी $2.5 ऍड केलाय. म्हणजे जवळपास 80 रुपयाचा $1 जरी पकडला, 80 8 दुने 16 आणि 20 180 रुपये ते जरी पकडले तर 16.5 आहे ना 17 18 1800 रुपयाचं आपलं काम झाले. तर ठीक आहे, आपण इथनं आता ब्रिजवरनं जायचं का खालनं जायचं. बघा कसा ब्रिजवर एक जण झोपलाय बघा, एंडिंगला पिऊन झोपलाय. एक पाय इकडं आणि एक हात तिकडं. बघा तुम्हाला दिसल, असे शोक लावूनच घ्यायचे नाही बघा. तर 1800 रुपयाचं आपलं काम झालेलं आहे आज.
500 रुपयाचा CNG, 500 पण नाही पकडून चला, 500 रुपयाचा CNG, 1300 रुपये आपली बचत. तर भेटूया आपण आता उद्या.